आज आपण करणार आहे तुरीचं आणि मुगाचं वरण. 1 वाटी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला अद्रक, लसूण, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो 2 घेतलेत बारीक चिरून आणि एक 2-3 लाल मिरच्या. 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ. दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या. डाळ आता शिजण्यासाठी टाकून घेऊ. कुकरमध्ये पाणी टाकून 1 ग्लास. डाळ टाकून घेऊ पाण्यात. 1 पाव चमचा हळद टाकून घ्यायची शिजताना. अर्धा चमचा तेल. हळद आणि तेल टाकल्यामुळे डाळ खूप छान शिजल्या जाते आणि कलर पण छान येतो. डाळीच्या 4 शिट्ट्या घेऊ आपण. डाळ शिजतीये तोपर्यंत अद्रक लसूण आपण ठेचून घेऊ. अद्रक आणि थोडंसं खोबरं घेतलेले असे काप करून. अद्रक लसूण खोबरं आपण ठेचून घेऊ. खोबरं टाकल्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान लागते, म्हणून टाकायचंच वरणामध्ये खोबरं. अद्रक लसूण आपलं ठेचून झालेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. 2 चमचे तेल घेऊ. तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकून घेऊ. त्यातच टाकून घेऊ कढीपत्ता. त्यातच टाकून घेऊ पाव चमचा हिंग. 2 ते 3 सुक्या मिरच्या लाल घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ. अद्रक लसणाची पेस्ट केलेली टाकून घेऊ. अद्रक लसूण छान फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. यातच टाकून घेऊ टोमॅटो. एक पाव चमचा हळद टाकून घेऊ. टोमॅटो आता छान फ्राय करून घ्यायचा याच्यामध्ये. एक 2 मिनिटं वाफेवर ठेवून घेऊ. डाळ आपली छान शिजलेली आहे. टोमॅटो पण छान परतत गेलेला आहे. डाळीमध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून डाळ छान आपण फेटून घेऊ. डाळ आता आपण यात टाकून घेऊ. आता एकदा डाळ आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊ. एक चमचा मीठ टाकून घेऊ वरणामध्ये. आता याची एक उकळी काढून घेऊ.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. वरणाला छान उकळी आलेली आहे. वरण आपलं छान झालेलं आहे.